You from there. From all to see. फेब्रुवारीला कॅप्टन लिव्हिंगस्टोनच्या नेतृत्वाखाली 8व्या रेजिमेंटच्या 200 शिपायांच्या पथकानं अहमदनगरवरून येऊन जेजुरीच्या उत्तरेकडे आणि पूर्वेकडे तट बसले आहेत. आपण तरी या भारत मातेला या गोऱ्या माकडांच्या तावडीतून सोडवण्यासाठी ही स्वातंत्र्याची लढाई आरंभलेली आहे. आजवर तुमच्या बळावर, तुमच्या सामर्थ्यावर, तुमच्या कौशल्यावर त्या इंग्रजांना मी हैराण करून सोडलेले आहे. मानाई, तूच आम्हाला शक्ती दे. आजवर आम्हाला तुझी रान पाखरा म्हणून आसरा दिलास. मानाई देवीच्या नावानं जय मल्हार, जय मल्हार. साहेब, अहो ज्या उमाजीनं तुम्हाला सळू की पळू करून सोडलंय त्याचे समधे अड्डे मला माहिती आहे आणि त्याला धरून द्यायची जबाबदारी माझी आहे. मी तुम्हाला धरून देतो त्याला. नाही म्हणजे बक्षीस तयार ठेवा. तू इथं कसा आलास?
अरे उमाजी, मी गोऱ्या साहेबाला वचन देऊन आलोय की मी तुला पकडून देईन म्हणून. राजे, गद्दारीचं इनाम काय? Sir, only best option is create terrorists in his way. I got it. Very good option. भारताच्या स्वातंत्र्याचा झगडा झाला, 65 वर्षे पूर्ण झाली, परंतु देशाच्या स्वातंत्र्याची पाऊलवाट सोपी करणारा हा महान युग पुरुष आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांची या देशातल्या राज्यकर्त्यांनी, शासनकर्त्यांनी उपेक्षा केली आहे. आणि ही उपेक्षा संपावी या हेतूने भारताच्या तख्तावर 7 समुद्रापलीकडून आलेल्या इंग्रजांना हाकलून लावणारा हा थोर क्रांतिकारक या देशामध्ये एका सामान्य कुटुंबामध्ये जन्माला आला. हा क्रांतिकारी रामोशी भारताच्या 7 पलीकडून आलेल्या भारतामधल्या इंग्रजांना हाकलून लावण्यासाठी तगडेपणानं लढला आणि त्याच्यासाठीच हा आमचा उपद्व्याप. या निमित्तानं आम्ही आद्य क्रांतीवीरांना भारताच्या तख्तावर, भूमीवर त्यांचं जे कर्तृत्व आहे ते सिद्ध करण्यासाठी चित्रपटाच्या रूपानं आम्ही तुमच्या समोर त्यांना घेऊन येतोय. मला खात्री आहे या महापुरुषाचं जे कार्य आहे ते आजही 7 समुद्रापलीकडे आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठात आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये त्यांच्यावर PhD करणारे विद्यार्थी आहेत, परंतु या देशातली विद्यापीठ, या देशातले राज्यकर्ते, या देशातले शासनकर्ते त्यांच्याकडे दुर्लक्ष करतायत. ही आमची शोकांतिका आहे. आणि अशा अवस्थेमध्ये अनेक या देशातल्या महामानवांच्यावर सुद्धा अन्याय झालेला आहे. तसे पाहता 18व्या शतकात हा महापुरुष जन्माला आला नसता तर देशाचं आज चित्र बदललं असतं. या ठिकाणी सारी गोरी माकडच दिसली असती, परंतु राजा उमाजी या नावानं स्वयंघोषितपणानं राज्यपद घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांनी हे स्वातंत्र्याची ठिणगी पेटवली आणि देशाच्या साऱ्या भागामध्ये आगडोंब पेटवून दिला. इंग्रजांची छावण्या जाळल्या, इंग्रजांची मुंडकी तोडली. अशा अवस्थेमध्ये आमचा राजा तुमच्या समोर देतोय.